काय हो, आजची भाजी ना एवढी जबरदस्त भाजी नाही, एकदा बनवून जर खाल्ली ना तर नेहमी बनवून खावायची वाटणारी अशी भाजी आहे. त्यासाठी काय करायचं माहितीये का, अशा हरभरे घ्यायचे बरं का, आपले छोटे नसतात का काळे ते, आणि ह्या हरभऱ्याला ना रात्रीच भिजू घालून घ्यायचं बरं का. लगेच टाकायचे कुकर मध्ये 2-3 सालं काढून बटाटे टाकायचे, थोडंसं मीठ टाकायचं, पाणी टाकून आहे ना 2-4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. नंतर मसाल्यामध्ये थोडंसं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक टाकायचं आणि याला थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं बरं का. आता इथं आहे ना मी 5 माणसाच्या अंदाजाने बनवते ना, म्हणून एवढं प्रमाण घेतलंय. 2 टमाटे घ्यायचे आणि त्याला पण बारीक करून घ्यायचं. नंतर कढई ठेवायची गॅसवर आणि त्यात तेल टाकायचं. तेल गरम झालं का मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि बराच कांदा आहे ना कापून टाकायचं, म्हणजे तरी 4 कांद्याच्या अंदाजाने कांदा आहे. आता या कांद्याला आहे ना चांगलं 2-3 मिनिटासाठी ना चांगला लालसर कलर येऊस्तो त्याला तळून घ्यायचं बरं का, म्हणजे परतून घ्यायचा कांदा. नंतर लगेच आपण हिरव्या मिरची खोबरीचं वाटण केलं ना ते लगेच याच्यात टाकून द्यायचं, त्याला पण 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचं. नंतर त्याच्यात मसाले टाकायचे. तर मसाल्यासाठी नाही तर मी स्वादिष्ट मसाले ब्रँड यांचा मसाला वापरलेला आहे, तर तो टाकायचा आपल्याला. यांचा काळा मसाला आणि लाल मसाला आहे, तर काळा मसाला 2 चम्मच, लाल मसाला 1 चम्मच असा मसाला टाकायचा आपल्याला बरं का. मसाल्याला मिक्स करायचं. नंतर बारीक केलेले टमाटे ना ते द्यायचं टाकून, त्याच्यात मीठ टाकायचं आणि 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचं बरं का. नंतर शिजलेले बटाट्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे, ते त्याच्यात टाकून द्यायचे, मिक्स करून घ्यायचं. नंतर हरभरे टाकून द्यायचे, याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं बरं का. जास्त पण पाणी नाही टाकायचं बरं का, थोडं मीडियमच ग्रेव्ही ठेवायची, 1 नंबरच लागते. आता याला बारीक मीडियम गॅसवर आहे ना 7-8 मिनिटासाठी उकळून घ्यायचं. मग नंतर गॅस बंद करायचा आणि अशी बारीक कोथिंबीर टाकायची कापून वरून. मग काय झाली की आपली बघता बघता भाजी रेडी. लगेच चपाती बरोबर किंवा भाता बरोबर खाऊन घ्यायची. एवढी जबरदस्त भाजी लागते ना, तर तुम्ही याला एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर मला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही बनवली. आणि हे जे आपले स्वादिष्ट मसाले आहेत ना चिकनच्या भाजीसाठी तर एकच नंबर आहेत बरं का. तुम्हाला जर ऑर्डर करायचे असते ना तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही इझिली ऑर्डर करू शकता. आणि यांच्या आयडीची लिंक मी माझ्या बायोमध्ये सुद्धा दिली.